नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम त्वम नमामि। मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। तो का म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त असलेली प्रवचन सेवा आपल्या सर्वांच्या कृपेनं मला प्राप्त झालेली आहे। येताना या भागात येताना थोडंफार आता मनाला एक चटका लागतो जरा। प्रत्येक वेळी येताना अण्णांच्या सोबत येत होतो आपण, आज ते सोबत नाहीत, कुठेतरी मनाला जरा आज चटका लागत असतो। पण तुमचं आमच्यावर असलेलं प्रेम आहे, त्यामुळे त्या प्रेमामुळे तुम्ही आम्हाला ही सेवा दिली आहे, त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आभार। चिंतनासाठी घेतलेला अभंग आहे, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। अभंगाची सुरुवात करताना तुकोबारायांनी म्हणून असा शब्द प्रयोग केलेला आहे। म्हणून हा कारणवाचक शब्द आहे। आपण ज्यावेळी कधीही म्हणून असं म्हणतो त्यावेळी त्याच्या मागं काहीतरी कारण असावं लागतं। काय सांगितलेलं आहे महाराजांनी? म्हणून शरण जावे। कसं शरण जावं? तर सर्व भावे देवासी। का शरण जावं? कारण तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, म्हणून शरण जावे। दुसऱ्या चरणात महाराजांनी म्हटलेलं आहे, बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या। त्या भगवंताचं अनंत असं नाव आहे, तो फार करुणावंत आहे, म्हणून शरणे जावे सर्व भावे देवासी। तिसऱ्या चरणात परत तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, म्हणजे मी साधना केली, त्या भगवंताला शरण गेलो आणि त्याचा आश्रय केल्यानंतर मला त्या साधनेची ते फल मला मिळालं, त्या अनुभवानं त्या साक्षीनं मी सांगत आहे। म्हणून महाराज म्हणतायत म्हणून शरण जावे सर्व। हे म्हणून तुम्ही प्रत्येक चरणाला लावू शकता, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी। का शरण जावं? तर तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। कारण हा जन्म मरण रूपी संसार तो आपल्याला पार करून देतो, म्हणून महाराजांनी म्हटलेलं आहे म्हणून शरण जावे। आता संसार म्हणजे काय? संसाराची व्याख्या शास्त्र सांगतं, संसरती इति संसार। ज्यामध्ये नित्य परिवर्तन होत असतं, ज्यामध्ये नित्य बदल होत असतो, त्याचं नाव संसार आहे। आद्य गुरु शंकराचार्यांनी त्याची व्याख्या सांगताना सांगितलं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे। परत परत जन्माला यायचं, परत परत मरायचं, हे जे चक्र चालू आहे याचं नाव संसार आहे, असं आद्य गुरु शंकराचार्यांची व्याख्या आहे। मग हा संसार कसा आहे? या संसाराचा ज्याने संग केला त्याला दुःखच होणार, या संसाराचं फळच दुःख आहे। जसं काऊस कुल्लीचं जे झाड असतं त्याच्या खाली कुणीही बसलं तरी ते खाजवणारच, तसं या संसाराचा संग कुणीही करावा त्याला मिळणार ते दुःखच। या संसाराचं फळ दुःखच आहे। मग या संसाराचं जर मूळ बघायला गेलो आपण, कारण या संसाराची जर निवृत्ती करायची असेल तर सकारण व्हावी। मग या संसाराची निवृत्ती करण्यासाठी आपण जर या संसाराच्या मुळाशी जर गेलो तर काय आहे या संसाराच्या मुळाशी? विचारसागराच्या चिंतनात सांगितलेलं आहे, जन्म मरण रूपी संसाराला कारण आहे पाप पुण्य, त्या पाप पुण्याला कारण आहे धर्माधर्म, धर्माधर्माला कारण आहे अनुकूल रागद्वेष, रागद्वेषाला कारण आहे अनुकूल प्रतिकूल भाव, अनुकूल प्रतिकूल भावाला कारण आहे भेदज्ञान, आणि भेदज्ञानाला कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान। हे आत्मस्वरूपाचं अज्ञान हे या जन्म मरण रूपी संसाराला कारण आहे। मग ह्या अज्ञान जे आहे कुणी केलेलं आहे? हे अज्ञान, हे आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे, हे मायेमुळे आपल्याला आलेलं आहे।
माया ही आपल्या स्वरूपावर आवरण करत असते. त्या मायेच्या दोन शक्ती आहेत. एक आहे आवरण शक्ती आणि दुसरी आहे ती विक्षेप शक्ती. पहिली आवरण शक्ती ही आपल्या स्वरूपाला झाकते, आपल्या स्वरूपाचा विसर पडायला लावते. आणि दुसरी जी विक्षेप शक्ती आहे ती आपल्याला जगताची प्रतीती आणून दाखवते, जग सत्य म्हणायला लावते. त्यामुळं ही अशी माया आहे. ह्या मायेला अनेक नावं आहेत. अविद्या, माया, प्रकृती, अज्ञान असं तिला म्हटलं. शास्त्र या मायेचं वर्णन करताना सांगते स्वतःहून विलक्षण आणि अनिर्वचनीय आहे ती. तिला सत म्हणावं तर ती विचारापुढे टिकत नाही. तिला असत म्हणावं तर आपल्याला जन्ममरणरूपी दुःख दिल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तिला असतही म्हणता येत नाही, सतही म्हणता येत नाही. मग तिला काय म्हणावं तर अनिर्वचनीय म्हणावं. ही माया त्रिगुणात्मक आहे. सत्व, रज, तम या त्रिगुणांची आहे. शुद्ध सत्वगुणाची शुद्ध सत्वगुणाने बनलेली जी माया, प्रधान शुद्ध सत्वगुण ज्याच्यात प्रधान आहे ती माया ही ईश्वराची उपाधी आहे. त्यामुळं ती ईश्वराला बंद करत नाही. आणि मलिन सत्वगुणाची उपाधी ती अविद्या ही जीवाला बंद करत असते. अशी ही माया. ह्या मायेचं वर्णन 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केले. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वये प्रपद्यन्ते माया मेताम तरन्ति ते, असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे या अध्यायामध्ये त्या मायेला एका नदीचं रूपक केलेलं आहे, माया नदी. मग ही माया नदी कशी असते, त्या माया नदीमध्ये काय काय आहे तर माऊलींनी सांगितलेलं आहे की नदीमध्ये जसे लहान मोठे मासे असतात तसे या माया नदीमध्ये सुद्धा लहान मोठे मासे आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार असे मासे आहेत. परत प्रमादरूपी मोठे मासे आहेत. या मायेमध्ये विषयरूपी मगरी आहेत. या मायेमध्ये वार्धक्याच्या लाटा आहेत. या मायेमध्ये जसं नदीमध्ये भोवरे असतात, भोवरे 2 प्रकारचे असतात. एक भोवरा असतो तो बुडणाऱ्याला वर नेतो खाली आणतो, वर नेतो खाली आणतो. आणि दुसरा जो भोवरा असतो तो जाग्यालाच फिरवतो. तसं या माया नदीमध्ये पण भोवरे आहेत, पुनरावृत्तीरूपी भोवरे आहेत, जे जीवाला कधी वरच्या लोकात नेतात, खालच्या लोकात आणतात, वरच्या लोकात नेतात, असं फिरवणारे भोवरे आहेत. काही भोवरे असे आहेत जे अहम मम म्हणत जीवाला प्रपंचामध्ये गुंतवून ठेवतात. असे भोवरे आहेत. मग ही माया नदी फार दुस्तर आहे. ही जर पार करायची असेल तर स्वबळावर ह्या माया नदीला तरून जाणं कठीण आहे. म्हणून भगवंतांनी म्हटलं दैवेशा गुणमयी मम माया दुरत्यया. फार कठीण आहे ही माया नदी. स्वबळाचा वास्तविक परमार्थ कधी असतच नाही. परमार्थामध्ये आपल्याला अंतकरणाची कृपा संपादन करावी लागते, शास्त्र कृपा संपादन करावी लागते, ईश्वर कृपा संपादन करावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सद्गुरु कृपा संपादन करावी लागते. या सर्व साधनांचा जर त्याग केलो आपण आणि मी स्वबळावर परमार्थ करीन असं म्हटलं तर होत नाही परमार्थ. कुठेतरी साधनांचा स्वीकार करावा लागतो. मग अशी कोणती साधनं आहे ज्यामुळे या माया नदीतून आपण पार होऊ शकतो याचा विचार केला तर अनेक मार्ग आहेत. कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, योग मार्ग आहे. काय करावं मग, कुठल्या मार्गाचा अवलंब करावा? कर्मानं जावावं तर कर्म मार्ग सूक्ष्म आहे. कर्मामध्ये विधीच्या ज्या सूक्ष्मता आहेत त्या सूक्ष्मता जर पाळल्या गेल्या नाहीत तर दोष येतात. जर एखादं तुम्ही कर्म पुण्य म्हणून करायला जावं तर ते पापही होऊ शकतं. पाप म्हणून केलेलं कर्म पुण्य होऊ शकतं. जर कर्मामधल्या सूक्ष्मता पाळल्या गेल्या नाहीत तर ते विपरीत फळ देत असतं. त्यामुळं कर्म मार्ग अत्यंत सूक्ष्म आहे. दुसरा मार्ग आहे ज्ञान मार्ग. ज्ञान मार्गामध्ये पण अडचणी आहेत. ज्ञानाला अधिकारी असावा लागतो. मल, विक्षेप हे स्वतःच्या साधनेनं घालून आवरण निवृत्तीसाठी सद्गुरूंच्याकडे जाण्यापूर्वी त्याच्याकडे विवेक, वैराग्य, समाधी, शतक, मुमुक्षत्व हे अंतरंग साधन चतुष्ट संपन्न असला पाहिजे. हे जर असलं नाही तर सद्गुरू त्याला उपदेश करत नाही आणि उपदेश जरी केला तरी तो बोध त्या बोधावर तो आरूढ होत नाही. त्यामुळं ज्ञान मार्गामध्ये अधिकारी असावा लागतो. एवढं करून जरी त्यानं ते ज्ञान संपादन केलं तरी पुढे ज्ञानामध्ये जाणीव वाढवीत येत असते. ही ज्ञान मार्गातली अडचण आहे. पुढे योग मार्गाने जर जायचं म्हटलं तर योग मार्गामध्ये कसं आहे, यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी असा अष्टांग योग करावा. निर्विकल्प समाधी साधावी. व्युत्थान पावल्यानंतर परत देहभावावर येतो योगी. परत त्याला जगातील सुखदुःखादी द्वंद्व सतावतच असतात.
त्यातही एखादी सिद्धी जरी सिद्धी आडवी येण्याचा संभव असतो, एखादी सिद्धी त्याला मिळाली तर तो ते साधना बंद करतो आणि कुठंतरी जत्रा भरवायला लागतो, छूमंतर करत लोक जमवायला लागतो. मग ही सगळी योग मार्गातली अडचण आहे. योग मार्गामध्ये कठीण म्हणजे माऊली म्हणतात, योगाची वाटा निघाले गा सोबटा, तया दुःखासाची वाटा भागा आला. त्यामुळं हे सर्व साधनं खूप अडचणीचे आहेत, कठीण आहेत. ह्या माया नदीतून पार करण्यासाठी सध्याच्या युगामध्ये, कलियुगामध्ये मानवाची आयुष्य मर्यादा लक्षात घेता, मानवाचं जीवनशैली बघता, या सर्व मार्गानं जर आपण परमार्थ करावं म्हटलं तर खूप कठीण आहे. मग काय करावं, काय करावं? तर मग तुकोबा याचं उत्तर देताना सांगतात, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आणि का ते काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राजभार चाले ऐसा. या सर्व वाटा जरी आपल्याला त्याच ठिकाणी नेऊन जात असल्या तरी ह्या सर्व वाटा कशा काट्याकुटाच्या आहेत, कठीण आहेत. त्यामुळे या सर्व वाटा आता आम्ही सोडल्या आणि आता मी भगवंताच्या चरणाचा आश्रय केला, भगवंताच्या नामाचा आश्रय. कारण हा राजमार्ग आहे, हायवेनं जाताना आपल्याला जाणं सोपं असतं, तसं या भक्तिमार्गानं सुद्धा जाणं, भगवंताचा आश्रय करून साधना करणं सुद्धा सोपं आहे करणाऱ्याला. जर निश्चय असला, भगवंतावर श्रद्धा असेल, तर इतर साधनेच्या तुलनेमध्ये भक्तीमध्ये अधिकार असावा लागत नाही. कोणीही यावं, यारे यारे लहान थोर, याती भरती नारे नर, कोणीही यावं आणि या मार्गाचा अवलंब करा, भक्ती फलद्रूप होत असते. त्यामुळं काय केलं, मग आता आम्ही या सर्व बाकीच्या अन्य साधनांचा त्याग केला आणि आता काय केलं, भगवंताच्या चरणाचा आश्रय केला, भगवंताच्या चरणाचा आश्रय केला. मग ज्याप्रमाणे कोळी जाळ्यात जे टाकतो पाण्यामध्ये, त्या जाळ्यामध्ये कुठले मासे अडकतात, जे त्या कोळ्यापासून लांब असतात ते, आणि जे मासे त्या कोळ्याच्या पायाजवळ फिरत असतात ते त्या जाळ्यामध्ये कधी अडकत नाही. तसं हे जाळं, हे मायारूपी जाळं भगवंतानंच टाकलेलं आहे. कारण भगवंत म्हणतात ही माझी शक्ती आहे, मम माया. मग ह्या मायारूपी जाळ्यामध्ये तरी कुठले मासे अडकतील, जे भगवंतापासून दूर राहतात तेच मासे अडकतात. ज्यांनी भगवंताच्या चरणाचा आश्रय केलेला आहे ते मासे यामध्ये अडकत नाही. त्यामुळं आपण ही काय करावं, या भगवंताच्या चरणाचाच आश्रय करावा. देवानं म्हटलेलं आहे, मम माया दुरत्या, ही माझी माया आहे असं देवानं सांगितलेलं आहे. माझी माया म्हणजे ही देवाची शक्ती आहे. समजा नळावर आपण बघितलेलं आहे, प्रत्येक गावात पूर्वी आता नळावर सगळे बायका एकत्र यायचे, त्यावेळी नळावर भांडणं व्हायचे. त्यावेळी समजा दोन बायकांची जर भांडणं चालली असली, नवरे पण येतात तिथं, पण ते जास्त हात मध्ये जायला बघत नाहीत, बाजूला राहून आवरायला बघत असतात. मग त्यातली जर एखादी बाई जास्तच बोलायला लागली तर दुसरी बाई तिला काय सांगते, तिच्या नवऱ्याला सांगते, ए बाबा आवर तुझ्या बायकोला. हे असं जसं सांगते तसं आपण पण या मायाच्या नवऱ्याला सांगायचं आहे. तिच्या नवऱ्याचं नाव आहे माधव, मा म्हणजे माया, धव म्हणजे पती, तो त्या मायेचा पती आहे. तिला सांग, सांभाळी सांभाळी आपुले ही माया, आम्हाशी का भयभीत केले, रूप नाही त्याशी ठेवेले नाव, लटिकाची भ्रम वाढवेला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. त्या मायेच्या पतीलाच तिची तक्रार सांगावी आणि सांगावं, सांभाळी सांभाळी ही आपली माया, असं तिलाच तक्रारी सांगावी. भगवंत म्हणतात ही माझी माया आहे. मग या मायेतून काय करावं तरुण जाण्यासाठी, भगवंत म्हणतात, एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच कडी सरले हे मायाजळ. म्हणजे काय, या माया नदीतून कोण पार होतात, जे सर्व भावे मला भजतात. शब्द आहे भजने, भजन, जे माझं भजन करतात ते या माया नदीतून पार होतात. वास्तविक माऊली म्हणतात, मनुष्य जात ही सकळ, स्वभावता भजनशीळ, झाले असे केवळ माझ्याची ठाई. म्हणजे भजन करणं हा मनुष्याचा स्वभावच आहे. अगदी प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी देवाची उपासना करतच असतो. नास्तिकातला नास्तिक मनुष्य तुम्हाला सर्वांच्या समोर म्हणेल, आम्ही कुठल्याही देवाला मानत नाही, पण चोरून कुठल्या ना कुठल्या तरी देवाची उपासना करतच असतो. अगदी तुम्ही एखाद्या आदिवासी इलाक्यात जरी गेला तरी त्यांना काही ज्ञान नाही, पण कुठल्या तरी दगडाला शेंदूर पासून तिथे त्याची उपासना करताना ते दिसणारच. त्यामुळं भजन करणं काही विशेष नाही. मनुष्य जात ही सकळ, स्वभावता भजनशीळ, झाले असे केवळ माझ्या चिटई. पण दुसरं परिज्ञाने विन नाशिले. पण कोणत्या देवाचं भजन करावं, ते कसं करावं याचं ज्ञान नसल्यामुळं ते भजन त्या भक्ताला या माया नदीतून पार करण्यासाठी सहाय्यभूत होत नाही. ते भजन
तसं जास्त उपयोगी पडत नाही. तसं भक्तीमध्ये 2 प्रकार सांगितले, एक व्यभिचारी भक्ती आणि अव्यभिचारी भक्ती, असे 2 प्रकार माऊलीने सांगितले. व्यभिचारी भक्ती म्हणजे काय? व्यभिचारी जो भक्त असतो त्याचे देव हे वाराप्रमाणे बदलत असतात. सोमवारी शंकराचा वार, मंगळवारी देवीचा वार, बुधवारी विठ्ठलाचा, गुरुवारी दत्तगुरु, शुक्रवारी परत देवी, कारण आरक्षण आहे त्यामुळे परत देवीचा वार, नंतर शनिवारी मारुतीचा वार आणि रविवारी भैरोबा, ज्योतिबा, हे सगळे देव. मग वाराप्रमाणे यांचे देव बदलत असतात. आता वरचेवर तुम्ही लोकांचे स्टेटस बघतो आपण, स्टेटस वरचेवर बघा तुम्ही, सोमवारी शंकराचे सगळे स्टेटस तुम्हाला बघायला मिळणार, मंगळवारी देवीचे स्टेटस. हे काय, याला म्हणतात व्यभिचारी भक्ती. श्रावणामध्ये ते बेलाच्या झाडाला एक पान ठेवलेलं नसते लोकांनी. श्रावणामध्ये त्या पिंडीवर असा बेलाचा ढीग पडलेला असतो. भाद्रपदामध्ये काळं कुत्रं पण तिथं नसते त्या पिंडीजवळ. भाद्रपदामध्ये सगळे गणपती बाप्पा मोरया असं करत असतात. हे म्हणजे माऊली म्हणतात, नागपंचमीला हे भक्त जेवढं श्रद्धेनं नागाची पूजा करतात तेवढ्या श्रद्धेने एकादशीला मला पुजतात. त्यामुळे हे व्यभिचारी भक्ती म्हणायची. व्यभिचारी म्हणजे काय? ज्याप्रमाणे वैश्याला कधी वैधव्य येत नाही असं म्हणतात, कारण तिला रोज नित्य नवीन पती असतो, तसं या व्यभिचारी भक्ताला देव कधी संपत नाही, त्याचा रोज एक देव असतो. ही भक्ती काही उपयोगाची नाही. दुसरी जी सांगितली अव्यभिचारी भक्ती. अव्यभिचारी भक्ती कशी आहे? अव्यभिचारी भक्ती, पतिव्रता जैसा भ्रतार प्रमाण तैसा नारायणा प्रती. पतिव्रता स्त्री आपल्या पतीशिवाय त्याच्या मनात अन्य पुरुषाचा विचारही तिच्या मनाला स्पर्श करत नाही. तसं या भक्ताच्या मनामध्ये आपल्या उपास्य देवतेशिवाय अन्य इतर देवतेचा विचार सुद्धा मनाला स्पर्श करत नाही. याला पातिव्रत्याची भक्ती म्हणायची. याला म्हणतात अव्यभिचारी भक्ती. मग असं पातिव्रत्य एखाद्या उपास्य देवतेबद्दल आपण स्वीकारावं तर तो कुठला देव असावा, त्यासाठी परीक्षा करायला पाहिजे काय नको? आपण काय कुठल्या पण देवाची उपासना करून चालणार नाही. आपण परीक्षा करून देव निवडावा. बघा, आपण लग्न ठरवत असतो त्यावेळी पण वधू परीक्षा, वर परीक्षा केली जाते. मग एवढं जर देव निवडायचं तर आपल्याला परीक्षा करायला नको काय? आता बघा तुम्ही, आता लग्न ठरवायला ज्यावेळी जातो आपण, मुलगी बघायला जातो, त्यावेळी किती एक 15-20 लोक जात असतो आपण. 15-20 लोक जातात. त्यातलं मुलगीचा बाबा असतो तो काय बघत असतो? हे घरानं माझ्या तोला मोलाचं आहे का नाही हे बघतो. मुलगीची आई काय बघत असते? हा मुलगा माझ्या मुलगीच्या मुठीत राहील काय नाही हे बघत असते. मुलगी काय बघत असते? हा मुलगा निर्व्यसनी आहे का? हा माझा योगक्षेम चालविल का? माझं पोट भरील का? हा माझा धर्म अर्थ काम मोक्ष पुरविल का? हे मुलगीचं बघणं आहे. आणि बाकीचे लोक काय करायला येत असतात? जेवणाला मेनू काय, हे बाकीच्यांचं काम. मग या सर्वांच्या मध्ये यथार्थ बघणं कुणाचं आहे? मुलगीचं बघणं यथार्थ आहे. मुलगी जसं बघत असते, हा मुलगा माझं योगक्षेम चालविल काय नाही, हा माझं धर्म अर्थ काम मोक्ष पुरविल काय नाही, तसं आपण सुद्धा बघावं आपला देव निवडताना. हा देव मला मोक्ष माझा धर्म अर्थ काम मोक्ष पुरविल काय नाही, हा योगक्षेम माझा चालविल काय नाही, ही परीक्षा आपण केली पाहिजे त्या देवाची उपासना करण्यापूर्वी. याच्यामध्ये दिव्यत्वम आहे का? याच्यामध्ये दमनत्वम आहे का? याच्यामध्ये दातृत्वम आहे काय? देव कसा असावा? दिव्य असावा. दिव्य म्हणजे ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती तेत म्हणून तो भगवंतो. म्हणजे देवा एवढं यश कुणाकडे नाही, त्याच्या एवढी श्री कुणाकडे नाही, औदार्य कुणाकडे नाही, वैराग्य कुणाकडे नाही, ज्ञान नाही, हे सर्व गुण त्याच्याकडे आहेत का नाही बघावं. दातृत्व देवा एवढं कुणाकडे आहे? म्हणजे मुठभर पोहे खाल्ले सुदामाचे आणि त्याच्या बदल्यात काय दिलं? सोन्याची नगरी दिली. मुठभर पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला. हा कुठल्या व्यवहारात बसतं? कोण मुठभर पोह्यासाठी सोन्याची नगरी दिली असं कुठल्या व्यवहारात बघितलंय काय? मग एवढं दातृत्व कुणाकडे आहे? देवाकडे दमनत्व किती आहे? म्हणजे 56 कोटी यादव एका दिवसात मारले, त्यामध्ये आपली मुलं होती त्यात देवाची, ही सगळी मारली, पण डोळ्यातून अश्रूचा एक थेंब आला नाही. याला म्हणतात दमनत्व. ही लक्षणं आहेत देवामध्ये, दिव्यत्वम दातृत्वम आणि दमनत्वम. तो कसा आहे? सगुण साकार आहे, सगुण निराकार आहे, निर्गुण निराकार आहे. तो कसा आहे? गतिर्भरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यय. असा तो आहे, या जगताला गती देणार आहे. नुसता तो एका मूर्तीपुरता मर्यादित नाही, फक्त सुंदरते ध्यान उभे विटेवर एवढाच नाही, तो या जगताला गती देणारा गतिर्भरता आहे. प्रभू म्हणजे या जगताचा मालक आहे.
किंवा शरणम सूय प्रभवा प्रलया स्थानम, म्हणजे या जगताच्या उत्पत्तीचं आणि प्रलयाचं स्थान आहे. या जगाची प्रलय झाल्यानंतर जो बीज रूपानं अव्यय रूपानं राहतो असा तो आहे. असा कोण आहे दुसरा जगतात? एक देवच आहे. तो एवढा असा व्यापक परमात्मा आहे. मग अशी देवाची भक्ती करावी. बाकी बघायला गेलं तर देव भरपूर आहेत आपल्याकडे. 33 कोटी देव आहेत. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव आहेत. मग या सर्वांमध्ये अशी लक्षणं असणारा देव कुठला आहे? तुकोबाराय म्हणतात, उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवरी देव कोठे. मी भरपूर तीर्थ पाहिली, भरपूर देव पाहिले, काहींची वर्णनं ऐकली आणि काहींची वर्णनं सुद्धा मी केली. पण अशी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवरी असा देव मला कुठेही दिसला नाही. तो कसा आहे? काही देव असे असतात ज्यांना बघितलं की मुलांना 2-2 दिवस ताप येतो. एवढी भयानक चेहरा असतात एक एक देवांचे. आमचा देव तसा नाही. पांडुरंग कांतेरी, मग राजस सुकुमार मदनाचा पुतळा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. किती सुंदर आहे तुझी हे निढळी कोटी चंद्रप्रकाश. एवढं दिव्य स्वरूप आहे, एवढा सुंदर आहे. त्याला बघितलं तर त्याला वेध लागतंय. बघणाऱ्याला बघतच राहावं. आता दर्शनाला आपण इतर देवांच्या पण जातो का नाही? इतर देवांना पण जात असतो. पण इतर देवांना जाण्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यावर परत जरी दर्शनाला एकदा बघितलं तर मन भरत नाही, परत आणि बघावं असं वाटतं. असं इतर देवांच्या बाबतीत होत नाही. मग एवढा सुंदर तो देव आहे. आणि तो कसा आहे? तो कसा आहे तर तो कटेवर हात ठेवून उभा आहे. त्यानं मकर कुंडल धारण केलेले आहे, पितांबर धारण केलेला आहे आणि कमरेवर हात ठेवलेला आहे. त्यानं कुठलंही शस्त्र हातामध्ये धरलेलं नाही. इतर सर्व अवतारांमध्ये शस्त्र आहेत, पण पांडुरंगानं कुठलेही शस्त्र हातात धरलेले. त्याने कमरेवर हात ठेवलेला आहे. त्याने लोकांना सांगतोय तो, जो मला शरण येईल त्याला हा भवसागर कमरे एवढाच आहे. त्यामुळे तुम्ही मला शरण या हे सांगणार आहे. आणि कसं आहे, म्हणजे लोक कसं, सामान्य लोक कुठल्याही देवाला जातच असतात, त्यात काही विशेष नाही. पण ज्ञानी लोक कुठल्या देवाला जातात हे महत्वाचं आहे. माऊलींनी पंढरीची वारी केली, तुकोबारायांनी पंढरीची वारी, सर्व संतांनी पंढरीची वारी केली. म्हणून आपण पंढरपूरला जायचं. एवढंच नाही तर सर्व शास्त्रांचं खंडन करून ज्यांनी अद्वैत तत्वज्ञानाचा जगभर प्रसार केला तेच पूज्यपाद आद्य गुरु शंकराचार्य ज्यावेळी पंढरपूरला आले त्यावेळी त्यांनी काय सांगितलं? महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातो मुनिंद्रे समागष्ट तिष्ठंतम आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. म्हणजे जे परब्रह्म सत्य आहे म्हणून असं मी जगभरात प्रसार करतोय, ते परब्रह्म इथं आहे, इथं हे पंढरपुरात आहे असं आद्यगुरु शंकराचार्यांनी सांगावं. असा हा पंढरीचा पांडुरंग हा का आला पंढरपुरामध्ये? तर पुंडलिकाच्या भावाकरिता झाला येता. पुंडलिकानं देवाची भक्ती केली नाही, त्यानं आई वडिलांची सेवा केली. त्या पुंडलिकाचा भाव पाहून देव गोकुळ सोडून पंढरपुरात आले. भाव म्हणजे काय? म्हणजे देव हा भावाचा भुकेला आहे. देव हा भावाने आकळला जातो. देवाकारणे भाव तस्मा, देवाला फक्त भाव बळे आकळे एरवी ना कळे. म्हणजे देव हा भावानंच अंकित होतो. भाव म्हणजे काय? देवाविषयी असणारं अनन्य प्रेम म्हणजे भाव आहे. भाव म्हणजे देवाविषयी असणारं अनन्य प्रेम. म्हणजे अनन्य प्रेम म्हणजे काय? समजा एखाद्या आईची 2 मुलं आहेत, त्यातलं थोडंसं मोठं मुलगा असतं, त्याला तुम्ही काहीतरी खेळणी दिली किंवा चॉकलेट दिलं तर ते जाऊन लांब खेळतं. पण ते एकदम लहान जे मुलं असतं त्याला तुम्ही काही खेळायला द्या, काही द्या, ते जात नाही. ते काय पाहिजे म्हणतं? आई मला तूच पाहिजे. ह्याला म्हणतात अनन्य प्रेम. ज्याप्रमाणे म्हणजे काय? म्हणजे देवाशिवाय दुसरी कुठलीही वस्तू आवडू नये, किती आवडू नये, जीवापेक्षाही देव प्रिय व्हावा, ह्याला म्हणतात अनन्य प्रेम. जीवापेक्षा. अनन्य शरण म्हणजे काय? तर अनन्य शरण म्हणजे मातेच्या पोटातला गर्भ हा आपल्या मातेशिवाय अन्य कोणालाही जाणत नाही, त्याच्या वडिलाला पण जाणत नाही. तो मातेचा गर्भ असतो, तो त्या आईला अनन्य शरण असतो. पाण्यातला मासा हा तुपात ठेवला तर तो जगणार नाही, तो पाण्यातच जगणार. मासा हा पाण्याला अनन्य शरण आहे. तसं भक्तानं सुद्धा भगवंताशी अनन्य शरण असावं. किती देवावर प्रेम असावं? स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम असावं. गवळणींचं एक उदाहरण सांगितलेलं आहे. उद्धवाला नेहमी वाटायचं भगवंत या गवळणींच्यावर एवढं का प्रेम करतात. त्यावेळी भगवंतांनी एक लीला केली. ज्यावेळी उद्धव भेटायला आले भगवंतांना त्यावेळी देव आजारी पडले होते. देवाला ताप आलेला होता. उद्धव जवळ आले, म्हणाले देवा काय झाले? जरा बरं वाटत नाही म्हणाले, तब्येत बरी नव्हती.
मग उद्धवानं वैद्यांना बोलवलं. किती वैद्यांना दाखवलं तरी देवाला काही गुण येणार. देव म्हणाले, उद्धवा, ह्या वैद्याने ते मला गुण येणार नाही. मला जर बरं व्हावं असं वाटत असेल तर काय कर, माझ्या भक्तांच्या चरणाची धूळ आणून माझ्या कपाळाला लाव, त्यामुळं मला बरं वाटेल. पण हे सांग की ज्याच्या चरणाच्या धुळीमुळं मला बरं वाटेल, त्याची चरणाची धूळ लावल्यानंतर त्याला नरकाला जावं लागेल. उद्धव पहिल्यांदा राणींच्या महालात गेला आणि प्रत्येक राणीकडे जाऊन चरणाची धूळ मागायला लागला. पण द्यायची इच्छा असली तरी पण नरकात जायला कोण तयार होईना. मग शेवटी उद्धवाला देवानं सांगितलं, आता तू एक काम कर, तू व्रजामध्ये जा, तिथं गोपिका आहेत, त्यांना सांग हा वृत्तांत. त्यावेळी उद्धव गोकुळात गेला. तिथल्या गवळणींच्याकडे गेला आणि गवळणी उद्धवाला बघून एकदम आनंदल्या. त्या देवाची चौकशी करू लागल्या, जवळ आल्या, देव कसा आहे, काय आहे. त्यावेळी उद्धव सांगायला लागला, देवाची तब्येत बरी नाही, देवाला बरं वाटेनं झाले. आणि देवानं असं सांगितलंय, तू माझ्या भक्ताच्या चरणाची धूळ ज्यावेळी माझ्या मस्तकाला लावशील त्यावेळीच मला बरं वाटेल. मग पण असंही सांगितलंय की ज्याच्या चरणाची धूळ मला लावणार तो नरकात जाईल, त्यामुळं कोणीही धूळ द्यायला तयार नाही. त्यावेळी गोपी तयार झाल्या, जर उद्धवा आमच्या चरणाची धूळ लावून जर देवाला बरं वाटणार असेल तर खुशाल आमच्या चरणाची धूळ घेऊन जा, देवाला बरं वाटणार असेल तर आम्ही नरकातल्या यातना सुद्धा भोगायला तयार आहे. याला म्हणतात अनन्य प्रेम. स्वतःच्या जीवापेक्षा देवावर प्रेम करावं, ह्याला अनन्य प्रेम म्हणतात. अनन्य प्रेम. आणि प्रेम कसं असतं, प्रेमामध्ये विरह असावा लागतो. विरह, प्रेमामध्ये विरह व्हावा, भक्तीमध्ये विरह व्हावा. विरह हा भक्तीमधला प्रसाद आहे. आपण ज्यावेळी देवाच्या भेटीसाठी ज्यावेळी आपल्या अंतःकरणामध्ये विरह होत असतो त्यावेळी आपल्यावर साक्षात भगवंताचं आशीर्वाद झालेला आहे हे आपण समजून घ्यावं. विरह काय आहे, भेटीपूर्वीचा एक विरह असतो आणि भेटीनंतरचा एक विरह असतो. भेटीपूर्वीचा विरह म्हणजे नांदायला जाणाऱ्या मुलगीला ज्यावेळी भाऊ समजावून लावून देतो, तू जा, मी दिवाळीला तुला भेटायला नक्की येतो, त्यावेळी ती मुलगी जशी जशी दिवाळी येईल तशी तशी त्या दिवाळीची वाट बघत असते. कधी दिवाळी येईल, कधी माझा भाऊ मला भेटायला येईल, अशी ती मुलगी जशी वाट बघत असते तसं भक्तानं सुद्धा देवाच्या भेटीसाठी वाट बघावी. ही आर्द्रता ज्याच्या मनामध्ये असते त्याच्याच देव वाट बघत असतो. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मने, त्याची चक्रपाणी वाट पाहे. असा भगवंत, असा विरह आपल्यामध्ये असायला पाहिजे. भेटीनंतरचा विरह, देवाचं दर्शन घेऊन जाताना कन्या सासुराशी जाय, मागे परतुनी पाय, तैसे वाटे माझ्या जीवा. म्हणजे नांदायला जाणारी मुलगी जसं वळून वळून मागं मागं बघत असते तसं देवाच्या भेटीहून परत जाताना परत येताना आपल्याला तसा विरह व्हायला पाहिजे. हा भेटीनंतरचा विरह आहे. आणि भेटी ज्यावेळी आपण देवाला समोर पाहतो त्यावेळी काय व्हावं, तुझं पाहता सामोरे दृष्टी न फिरे माघारी. भगवंताला समोर बघितल्यानंतर इतकं प्रेम आपल्यामध्ये व्हावं, अष्टसात्विक भाव प्रगट व्हावा. देवाला बघितल्यानंतर डोळ्यामध्ये अश्रू यावे, कंठ दाटून यावा, अष्टसात्विक भाव व्हावा, हृदय दाटून यावं, मन भरून यावं, आनंद अश्रू यावे, शरीर कंपायमान होणं, याला अष्टसात्विक भाव म्हणतात. असा भाव प्रगट झाला की त्याला म्हणतात सगुणाचा साक्षात्कार. असा सगुणाचा साक्षात्कार होतो याला म्हणतात भक्ती. सगुण ह्याला म्हणतात प्रेम लक्षणा भक्ती. आता अशी जरी भक्ती तुमच्याकडे असली तरी ज्ञानलक्षणा भक्ती ही असावी लागते. तुम्ही ज्या देवाची उपासना करता तो देव कसा आहे याचं ज्ञान असायला लागतं. ज्ञान लक्षणा भक्ती. नामदेवरायांना देव प्रसन्न होते. नामदेवरायांचं देवावर प्रेम नव्हतं काय? रोज देव त्यांच्याबरोबर जेवायचा, बोलायचा. पण तरीही संतांच्या सभेमध्ये ज्यावेळी नामदेवराय कच्चे ठरले त्यावेळी देव काय म्हणाले, नामदेवा तुला माझ्या फक्त एकाच रूपाचं दर्शन आहे. माझी जो अन्य दोन रूप आहेत ते म्हणजे सगुण निराकार आणि निर्गुण निराकार, त्यांचं तुला अजून अनुभव नाही. ते घेण्यासाठी तुला सद्गुरूंच्याकडे जावं लागेल. आणि त्यासाठी देवानं नामदेवरायांना विसोबा खेसरांच्याकडे पाठवलं. मग विसोबा खेसरांच्याकडे ज्यावेळी नामदेवराय गेले त्यावेळी विसोबा खेसरांना ज्यावेळी नामदेवरायांनी बघितलं त्यावेळी विसोबा खेसरांचे पाय शिवलिंगावर होते. नामदेवराव म्हणाले, हा कुठल्या मला कुणाकडे पाठवले देवानं, जो पिंडीवर पाय ठेवून झोपलेला आहे. त्यावेळी विसोबा खेसरांना नामदेवराय जवळ जाऊन म्हणाले, बाबा काय करालाय तुम्ही, देवावर असं कोणी पाय ठेवून झोपते काय? विसोबा खेसर म्हणाले, बाबा मी आता
म्हातारा झालोय, तुला जिथं देव दिसत नाही तूच तिथं माझा पाय उचला आणि कुठे ठेवायचं तिथं ठेव. त्यावेळी नामदेवरायांनी त्याचे पाय उचलले आणि दुसरी ठेवलं. जिथं जिथं नामदेवरायांनी विसोबा खेचरांचं पाय ठेवलं तिथं तिथं शिवलिंग उत्पन्न व्हावं लागलं. हा गुरूंचा अधिकार ज्यावेळी त्यांना कळाला त्यावेळी विसोबा खेचर नामदेवरायांना शरण आले. नामदेवरायांना शरण आले. अशी शरणागती पत्कारल्यानंतर नामदेवराय शरण आले. नामदेवराय शरण आले. त्यावेळी नामदेवराय ज्यावेळी विसोबा खेचरांना शरण आले त्यावेळी ज्यावेळी विसोबा खेचरांच्याकडून ज्ञान मिळालं त्यावेळी विसोबा खेचरांच्याकडून ज्ञान मिळाल्यानंतर देवाच्या व्यापक स्वरूपाचा त्यांना अनुभव आला. देवाचं जे व्यापक अन्य रूप आहेत त्यांचं त्यांना दर्शन झालं. आणि नंतर त्यानंतर तीर्थाला ज्यावेळी पाठवलं नामदेवरायांना देवानं, त्यावेळी म्हणजे तीर्थाला पाठवण्यापूर्वीचे अभंग देवाचे नामदेवरायांचे आणि तीर्थाहून परत आल्यानंतर जे अभंग जर बघितलो तर किती वेगळे आहेत. तीर्थानंतर परत आल्यानंतर तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल असे अभंग नामदेवरायांनी केले. म्हणजे जो देव आता मला फक्त माझ्या पंढरपुरातच आहे, जो देव फक्त माझ्या मूर्तीपुरताच आहे, मी आणि माझा देव, एवढंच करणारे नामदेवराय आता देवाला व्यापक स्वरूपात बघायला लागले. म्हणजे देव कसा आहे, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, टाळ विठ्ठल, विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी असं सर्व वस्तूमध्ये व्यापक रूपानं बघायला लागले. तेच नामदेवराय ज्यावेळी त्यांच्या ताटातली भाकरी कुत्रा घेऊन धावू लागला त्यावेळी नामदेवरायांनी काय केलंय, तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे लागले आणि म्हणाले, अरे तू अरे ती भाकरी घेऊन नुसती जाऊ नको, हे तूप पण घेऊन जा, नाही तुझा घसा ओरबडेल. म्हणजे त्या कुत्र्यामध्ये सुद्धा त्यांना देव दिसायला लागला, त्या परमात्म्याची व्याप्ती दिसायला लागली. एकनाथ महाराज काशीहून आणलेलं पाणी गंगाजल ते गाढवाच्या मुखात घातलं. त्यांनी तहानलेलं गाढव दिसलं त्या गाढवाच्या मुखामध्ये घातलं. हे का असं करतात, त्यांना परमात्मा सर्व भूतांच्या मध्ये दिसतात. म्हणजे जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, अशी त्यांनी साधना केली. प्रत्येक भूताच्या ठिकाणी त्यांनी भगवत भाव ठेवला आणि प्रत्येक भूताच्या ठिकाणी भगवंत रूपानं त्यांनी नमस्कार केला. असं ही साधना करता 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 नंतर वासुदेवम सर्वमिती याप्रमाणे जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत, असं करता करता तुका म्हणे जे जे भेटे ते वाटे मी ऐसे, अशी अवस्था व्हायला पाहिजे. म्हणजे हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, भक्ता माझे राव ज्ञानी तोची. म्हणजे जे सर्व भूतच नाही, हे सगळं काही दिसणारं ते सर्व परमात्माच आहे. परमात्मा आतही भरलेला आहे, बाहेरही आहे. तोच परमात्मा सर्वत्र व्याप्त आहे. असं व्याप्त रूपानं परमात्माचं ज्ञान व्हायला पाहिजे. असं ज्यावेळी अवस्था होते त्यावेळी त्या महात्म्याच्याकडून झालेली सर्व कर्म असतात ती ईश्वर अर्पण बुद्धीनं केली जातात. ये तू सर्वानी कर्मानी मै संन्यस्य मत्परः अनन्येने व योगेने माम ध्यायंत उपासते. म्हणजे ईश्वर अर्पण बुद्धीनं सर्व कर्मे केली जातात. म्हणजे त्यांच्यामध्ये कर्ता कर्म करण असा भेद राहत नाही. सर्व कर्म म्हणजे जनाबाई कृष्णार्पण वस्तू म्हणून उकिरड्यामध्ये राख टाकायची, ती राख कुठं पडायची, देवाच्या मंदिरामध्ये पडायची. याला म्हणतात कृष्णार्पण बुद्धीनं केलेलं कर्म. असं कर्म त्यांच्याकडून केलेलं असतं. परमात्मा व्याप्त आहे, मीच सगळीकडे व्याप्त आहे. त्यांच्या ठिकाणी असणारे 5 भेदांची निवृत्ती झालेली असते. एवढं करून सुद्धा ते भक्त शांत बसत नाहीत. तरी त्यांचे प्रेम भक्त देवाच्या भजनावरच असतं. तरी ते काय करत असतात, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, याप्रमाणे देवाचे भजनच करत असतात. म्हणजे तुकोबाराय एवढं नित्य भजन करत असतात. नित्य अखंड म्हणजे कसं, जसं पाण्याची धार आपण टाकली तर त्यामध्ये खंड पडतो, पण तेलाची धार असते त्यामध्ये खंड असत नाही. असं त्यांचं भजन नित्य असतं. असं म्हणजे कसं, जागृती स्वप्नी पांडुरंग, म्हणजे जागृतीमध्ये तर भजन चालूच असतं, निद्रेमध्ये सुद्धा त्यांचं भजन बंद नसतं. याप्रमाणे स्वप्नामध्ये सुद्धा त्यांचं भजन, जागृती स्वप्नी पांडुरंग, असं सर्व अवस्थेमध्ये त्यांचं भजन असतं. तुकोबाराय शौचाला गेले असतात, तिथं सुद्धा रामकृष्ण हरी विठ्ठल चालू होतं, त्यांचा जप चालू होता. त्यावेळी एका ब्राह्मणाने त्यांना अडवलं आणि सांगितलं, अशा अशौच विधीच्या वेळी जप करू नये. त्यावेळी तुकोबाराय म्हणाले, माझी मज अनावर झाली वाचा, छंद या नामाचा घेतला असे. त्यावेळी ज्यावेळी त्यांची जीभ धरली त्यावेळी त्यांच्या प्रत्येक रोमारोमातून रामकृष्ण हरी आवाज यायला लागला. जनाबाईची थापलेल्या शेणीमधून विठ्ठल 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 आवाज यायचा.
अर्जुनाच्या पायाच्या केसामधून सुद्धा विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी यायचा. एवढंच काय तर मेलेल्या चोखामेळांच्या हाडातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल ध्वनी यायचा. याला म्हणतात एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. असं अखंड ज्यांचं भजन चालू असतं देव त्यांना म्हणतात हे असे जे भक्त आहेत हे ज्यांना सर्व काही प्राप्त झालेलं आहे तरी पण त्यांचं प्रेम माझ्या भजनावरच आहे. असं माझ्यावर प्रेम करणारे जे भक्त आहेत यो मद भक्ता समे प्रिया यो मद भक्ता समे प्रिया असे भक्त मला प्रिय आहेत. आम्ही म्हणू नये मी देवाचा भक्त आहे असं आम्ही म्हणू नये. देवानं म्हणावं की हा भक्त माझा आहे असं देवानं म्हणायला पाहिजे. ज्यावेळी देव असा उद्गार काढतो की हा भक्त मला प्रिय आहे असं ज्यावेळी जो उद्गार काढतो त्यावेळी पूर्वाश्रमी त्यानं कितीही पाप केलेली असू देत एकदा देवानं माझा भक्त असा शिक्का मारला की तो महात्मा होतो. क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती नगद कौंतेय प्रतिजानीही न मे भक्ता प्रणश्यती. माझा भक्त कधीही नाश पावत नाही. त्यांनी पूर्वी काही केलेलं असू दे पण एकदा त्याच्यावर मी शिक्का मारला की हा माझा भक्त आहे तो कधीही नाश पावू शकत नाही. अपि चेत सुरू दुराचारो भजते माम अनन्य भाग. तो कितीही दुराचारी जरी असला आणि अनन्य शरण असला तो माझ्या भजनामध्ये असला तरी तो मला प्रिय आहे. आणि असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे आणि त्याचा योगक्षेम सर्व मी चालवतो. देव काय म्हणतात असा जो भक्त आहे त्याचा योगक्षेम जाणे जड भारी वाट दावी करी धरून या तो. आणि अंतकाळात सुद्धा देव अशा भक्ताचं रक्षण करत असतो असं. त्यामुळं देव म्हणतो असा जो भक्त असतो तेषामहम अशा या भक्ताला संसाराची चिंता करायची गरज नसते. एरवी माझ्या भक्ता ज्याला मी माझा भक्त म्हटलंय अशा माझ्या भक्ताला आणि संसाराची चिंता का समर्थाची कांता कोरान मागे अशा माझ्या भक्ताला संसाराची चिंता करायची गरज आहे का अशा भक्ताला. कारण तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्था मैया वेशित चेतसा. म्हणजे अशा या भक्ताला जन्म मृत्यू संसार रूपातून पलीकडे नेणारा कोण आहे तर तेषाम अहम समुद्धरता मी या संसार सागरातनं पार करणार आहे. म्हणून असं भगवंताची प्रतिज्ञा आहे. त्यामुळं महाराजांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे असं भगवंत या भक्ताला तारून म्हणून आपण या भक्तीचा आश्रय करावा. म्हणून महाराज म्हणतात म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुम्ही एकदा भक्त झालात तर तो भगवंत तुम्हाला या संसार नदीतून पार नेत असतो. तुम्ही या भगवत भक्तिरूपी नावेमध्ये ज्यावेळी बसला त्यावेळी ही नदीत तरून जाणं काही कठीण नाही. तुम्हाला देव त्यातून तारून नेत असतो. पुढच्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जया. म्हणजे काय विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवंताची 1000 नावं सांगितलेली आहेत. त्यामध्ये अनंत हे नाव आहे. म्हणजे 1000 नावं म्हणजे नामा म्हणे लाखोली सदा सहस्त्रनामाच्या गोविंद अशी सहस्त्रनाम विष्णू नामसहस्त्रामध्ये सांगितलेले आहेत. त्यापैकी भगवंताचं अनंत हे नाम आहे. म्हणजे ज्याला आदी नाही आणि ज्याला अंत नाही असा अनंत असा जो परमात्मा आहे तो कसा आहे करुणावंत आहे. करुणावंत आहे. करुणावंत म्हणजे किती करुणावंत आहे भगवंत. म्हणजे भक्ताला राखतो तो एवढं तर नाहीच पण त्याला स्तनाला विष लावून मारायला आलेली कोण पुतना तिलाही त्याने मोक्ष दिला. रावणानं भगवंताची भक्ती केली ती कोणत्या भावनेनं वैरभावानं केली. अशा रावणाला सुद्धा त्यानं मोक्ष दिला. आणि कंसानं सुद्धा भगवंताशी वैर केलं. म्हणजे तो भक्ताला राखतो असं नाही ज्यानं त्याच्याशी वैर केलं त्याला सुद्धा तो या संसार सागरातनं पार करतो. एवढा दयाळू कोण आहे. म्हणून इथं महाराज म्हणतात बहु आहे करुणावंत अनंत हे नाव तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता न म्हणसी पात्रा पात्र कैवल्य ऐसे पद वैरी आहे दिदले. म्हणजे तुझं औदार्य असं आहे तू हे औदार्य असं आहे की मोक्ष देताना तू पात्र अपात्र असं काही बघत नाहीस. कैवल्यासारखं पद सुद्धा तू वैऱ्याला सुद्धा देऊन टाकतोस. एवढा दयाळू देवासारखा कोणच नाही. त्यामुळं महाराज म्हणतात बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जया तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. म्हणजे काय तुका म्हणे साक्षी आले म्हणजे अनुभवानं सांगत असतात ते संत असतात. अनुभवजन्यता असते संतांच्या सांगण्यामध्ये अनुभवाच्या. मी ती साधना केली तुकाराम महाराज म्हणतात मी ती साधना केली भक्तीच्या साधनावर मी आरूढ झालो. त्याच्यातून मिळणारं फल हे मी स्वतः अनुभवलेलं आहे.
त्यामुळे मी तुम्हाला या साधनाचा अवलंब करण्यास सांगत आहे. म्हणजे काय करावं, सेवितो हा रस वाटितो अनिका, त्याप्रमाणे मी ही साधना केली, त्याप्रमाणे या साधनेचा अवलंब केला आणि या साधनेतून मी हा संसार सागर पार झालेलो आहे. आणि तसं तुम्ही असावं, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. म्हणजे काय आहे म्हणजे मला याचा अनुभव आला. आणि हा भगवंत खूप दानशूर आहे. या असा जो भगवंत आहे याला तुम्ही जरी शरण आला तरी तुम्हाला सुद्धा या भगवंत या जन्म मरण रूपी संसारातून पार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माऊली इथं, महाराज इथं तिन्ही चरणामध्ये आपल्याला अन्य सर्व साधनांचा तुम्ही म्हणजे तिरस्कार नाही, पण अन्य साधनांच्या पेक्षा भगवत भक्ती हे साधन किती सोपं आहे हे सांगण्यासाठी सांगतात. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जया, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. एवढा सांगण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ही तुम्ही सर्व लोक खूप ज्ञानी आहे. हा भाग तसा श्रवणानं कानानं तयार झालेला भाग आहे. त्यामुळे इथं बोलताना भान ठेवलं पाहिजे. आपण शास्त्रच मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. भक्ती मांडणं हा माझा पहिल्यांदाच प्रयत्न आहे. भक्ती मी कधी मांडली नाही. त्यामुळं तुमच्या समोर, आणि त्यात म्हणजे कालच मला बाजीराव मामांचा फोन आला की तुकोबार यांच्या अभंगावर बोललं, तरी बरं आज सांगाय मी त्यांनी नशीब. कारण ते सरवडेकरांनी सवय आहे, ते ट्विस्ट द्यायचं, काहीतरी थ्रिल पाहिजे म्हणते त्यांनी काहीतरी. त्यामुळे त्यांनी चॅलेंज ठेवला असेल बहुतेक. मग तरी पण काय तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं काय थोडंफार चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी काय, कितीही अडचणी आल्या, काही अडचणी आल्या, काही चॅलेंज जरी आले तरी काय, श्री गुरु सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करे. अण्णा जरी आपल्यात नसतील तरी आशीर्वाद रूपानं आपल्यावर त्यांचा हात आहे. त्यामुळं काही कमी पडणार नाही. त्यामुळं झालेली सेवा ही फक्त जे काही मी बोललेलो आहे ते फक्त त्यांच्याकडून काही थोडंफार श्रवण केलेलं आहे त्यातलंच आहे. आणि जे शास्त्रसंमत आहे ते माझ्या अण्णांचंच आहे. आणि जे काहीतरी थोड्याफार चुका झाल्या असतील ते माझ्या बुद्धीचे वाणीचे दोष असतील. झालेली सेवा तुम्हा सर्व